राज्यातील सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल याची खात्री करण्यासाठी आवश्यक ती पावले उचला असे निर्देश देत उच्च न्यायालयाने या योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना देण्यात यावा अशी मागणी करणारी जनहित याचिका गुरुवारी निकाली काढली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरण्यात येणारे अर्ज छाननीसाठी 11 यंत्रणा नियुक्त करण्यात आल्या होत्या। आता केवळ अंगणवाडी केंद्रांनाच संमती देण्यात आली आहे असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे। बदललेल्या योजनेअंतर्गत अर्जावर प्रक्रिया करण्याबाबत याचिकाकर्त्यांनी शंका व्यक्त केली। यापूर्वी या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत होते। आता या रकमेत वाढ करून दरमहा 2100 रुपये देण्याची हमी राज्य सरकारने यापूर्वीच दिली आहे। गुरुवारी राज्य सरकारने यासंबंधी न्यायालयात शपथपत्र म्हणजेच प्रतिज्ञापत्र सादर केले। पात्र महिलांना अर्ज करता यावा यासाठी प्रक्रिया सुलभ करण्याकरिता आवश्यक ती पावले उचलली आहेत असे राज्य सरकारने या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे। मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी प्रतिज्ञापत्राची दखल घेत याचिका निकाली काढली आहे। त्यामुळे आता पात्र लाडक्या बहिणींना लाभ नक्कीच मिळणार आहे, कारण आता कोर्टानेच तसे सांगितले आहे। मात्र हे लाभ मिळण्याआधी सुद्धा आता काही अर्जांची पडताळणी म्हणजेच छाननी देखील करण्यात येणार आहे। ज्यांच्या कुटुंबातील व्यक्तीकडे 4 चाकी वाहन किंवा 5 एकर शेतीपेक्षा जास्तची शेती असेल अशा लाभार्थ्यांना आता वगळण्याची शक्यता नाकारता येत नाही।